मुंबई नाका येथील KRH सोहम हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. 2022 मध्ये या हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली गेली. डॉक्टर विजय थोरात, डॉक्टर अनिरुद्ध ढोकरे, डॉक्टर भरत पाटील, डॉक्टर शंकर हरवाणी, डॉक्टर पवन उत्तमचंदाणी या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येत या हॉस्पिटलची सुरुवात केली. KRH हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देताना एका नव्या पर्वाचीही सुरुवात होती. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलतर्फे आयोजित शिबिराची माहिती संचालकांनी दिली. डॉक्टर विजय थोरात, जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन. आपल्या KRH सोहम हॉस्पिटलला आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याकडे सर्जरीच्या विभागात संदर्भात 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आहेत, जिथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. आतापर्यंत आपल्याकडे 150 पेक्षा जास्त बायपास सर्जरी झालेल्या आहेत. जवळजवळ 20 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झालेल्या आहेत. जास्त करून दुर्बिणीने होणाऱ्या शस्त्रक्रिया आपल्याकडे केल्या जातात व रोबोटिक सर्जरीचं आपलं पुढील वर्षात प्रयोजन आहे. आतापर्यंत आपल्याकडे दरवर्षी 1200 ते 1400 सर्जरी केल्या जातात. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी जसे की तुटलेले हाड जोडणे, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ॲनोरेक्टल सर्जरी या प्रकारच्या विविध सर्जरी केल्या जातात. नमस्कार, मी डॉक्टर अनिरुद्ध शांताराम ढोकरे आणि डॉक्टर श्याम पगार. आम्ही दोघं नाशिकमध्ये मागील 10 वर्षापासून किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. ह्या आपल्या KRH सोहम हॉस्पिटल येथे आपण दरवर्षी साधारण दर महिन्याला 1000 ते 1200 डायलिसिस करतो व आपलं महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त किडनी ट्रान्सप्लांट सेंटर म्हणून आपली हॉस्पिटलची प्राप्ती नाव आहे. आतापर्यंत आपण आपल्या हॉस्पिटलला 20हून अधिक किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहेत. किडनी ट्रान्सप्लांट हे रक्तगट मॅच असलेल्या पेशंट्समध्ये म्हणजे ABO कॉम्पॅटिबल, ज्यांचं रक्तगट मॅच होत नाही असे पेशंट्स ज्यांच्यामध्ये ABO इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट असं म्हणतात. त्याचबरोबर लिव्हिंग डोनर आणि कॅडेवर डोनर किडनी ट्रान्सप्लांट आपल्या हॉस्पिटलला होत असतं. ह्याचबरोबर काही किडनीच्या शस्त्रक्रिया सुद्धा आहे, जसं किडनी स्टोनची शस्त्रक्रिया आहे, प्रोस्टेटची शस्त्रक्रिया व ह्याबरोबरच आपण आपल्या हॉस्पिटलला किडनी बायोप्सी सुद्धा करत असतो. नमस्कार, मी डॉक्टर श्याम पगार. KRH सोहम हॉस्पिटल हे नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले अद्ययावत 104 बेडचे 30 ICU बेड असलेले आणि 4 ऑपरेशन थिएटर अद्ययावत ऑपरेशन थिएटर असलेले असे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये मेंदूविकार, किडनी विकार, हृदयविकार, पोट व आतड्यांबद्दलच्या समस्या तसेच गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेटिक्स यासारख्या आजारांवरती सुद्धा ट्रीटमेंट यासारख्या गोष्टींसाठी सुद्धा ट्रीटमेंट केली जाते. मित्रांनो, आमचा प्रयत्न असतो की सर्व स्तरातील लोकांना आपल्या आरोग्याची सेवा मिळावी आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणूनच आम्ही आमच्या हॉस्पिटलला तर 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. या निमित्ताने 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2026 रोजी आपण मोफत आरोग्य शिबिर ठेवलेले आहे. या शिबिराअंतर्गत आपल्याला जर समजा डायबिटीस किंवा मधुमेह असेल तर त्याविषयीची जी उपचार आहेत किंवा ट्रीटमेंट किंवा जे कन्सल्टेशन आहे ते पूर्णपणे फ्री असेल. तसेच आपल्याला हृदय किंवा हृदयविकाराशी संदर्भात जर काही समस्या असतील तर त्या सुद्धा आपल्या इथे सॉल्व्ह केल्या जातील किंवा त्याविषयीची तुम्हाला मोफत सल्ला दिला जाईल. KRH सोहम हॉस्पिटल नाशिक शहराच्या केंद्रस्थानी असून इथे 30 बेड्स आहेत. अतिदक्षता विभाग, ट्रान्सप्लांट ICU, अपघात आणि आपत्कालीन विभाग, 4 सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्जिकल ICU, एक्स-रे आणि सोनोग्राफी इत्यादी सुविधा इथे उपलब्ध आहेत. हृदयविकाराशी संबंधित एंजिओप्लास्टी, कार्डियाक बायपास सर्जरी, कान, नाक, घसा व थायरॉइड तपासणी अशा आजारांना इथे उपचार होतात. हॉस्पिटलमध्ये 24 तास सेवा उपलब्ध आहेत. एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी आणि 2 पूर्णवेळ किडनी विकार तज्ज्ञ इथे असतात. गेल्या 4 वर्षांत 7000हून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. 12000 पेक्षा अधिक डायलिसिस, 25 पेक्षा जास्त यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट.
10,000हून अधिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, 12,000 पेक्षा जास्त रुग्णांवर मधुमेह व उच्च रक्तदाब तसेच संधिवात रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. KRH हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार विमा योजना तसेच 15 पेक्षा अधिक मेडिक्लेम कंपन्यांशी हॉस्पिटलचे टायअप आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने KRH हॉस्पिटलने 2 दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवून निरोगी जीवनाची नवी सुरुवात करून दिली आहे. दिशा न्यूज